नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तनिषाने आता नको ती कारणं सुरू केलेली आहेत. तिची नाटकं सुरू झालेली आहेत आणि इंद्रा अक्षरशः वैतागून गेलाय. कारण तनिषाने त्याला असं सांगितलंय की ती गोष्ट तुला मान्य करावीच लागणार आहे, तू जे काही केलेलं आहे ते. तेव्हा इंद्रा तिला वारंवार समजवण्याचा प्रयत्न करत आहे की हे ऍक्सिडेंटली झालंय असं मी म्हणतोय, तू सांगतेस म्हणून, कारण असं काही झालेलं नाहीये याची मला खात्री आहे. पण तनिषाचं नाटक मात्र सुरू आहे. आता तनिषाने काय इंद्राच्या समोर हात ठेवले तर तू मला जोपर्यंत हे मान्य करत नाहीये की आपल्या दोघांमध्ये जे काही झालेलं आहे ते, तरच मी या घरात राहील असं तनिषाने सुरू केलेलं असतं. तेव्हा मात्र इंद्राचा पारा चढतो आणि इंद्रा ती गोष्ट नाकारतो. तेव्हा तनिषाने घर सोडून जायचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा इंद्रानेच तनिषाला घराच्या बाहेर काढलेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यावेळी मालती आणि त्याचबरोबर आबांना सुद्धा धक्का बसलेला आहे की तनिषाने जे काही बोलते ते खरं आहे का, खरंच असं काही झालेलं असू शकतं का. या बाबतीत मात्र त्या दोघांनाही तेवढाच धक्का बसलेला आहे. कारण काहीही झालं तरीही वारंवार आरोप केले जात आहेत आणि इंद्रा आपला कसं आहे, आपले संस्कार कधीच चुकणार नाहीयेत या गोष्टीची जाणीव त्या दोघांना सुद्धा आहे. हे तेवढंच महत्वाचं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता इंद्रा आणि तनिषा केबिन मध्ये असतात. राणी घरी आलेले असते. तनिषाने तिला सांगितलेलं असतं की आम्हाला दोघांना बिझनेस रिलेटेड डिस्कशन करायचं आहे. त्यामुळे राणीचं काम पण असतं केसच्या संदर्भात. त्या सुनीताकडे तिला जायचं असतं, त्यामुळे राणी सुनीताकडे जायला निघते. पण आता एवढं सगळं झालेलं आहे तरीही तनिषाची नाटकं सुरूच आहेत. तनिषा मात्र वारंवार इंद्राला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत असते. तनिषा त्याला म्हणते की हे बघ इंद्रा, मला माहिती आहे तू जे काय बोलतोय ते, पण माझं एकदा ऐकून घे, मी तुला सांगते ना आपल्यात झालेलं आहे. इंद्रा तिला म्हणत असतो की आपल्यात असं काही झालेलं नाहीये, पण तू का वारंवार हे करतेस. तेव्हा तनिषाचं म्हणणं असतं की इंद्रा तू खोटं बोलू नकोस, आपल्यात ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मी तुला वारंवार त्या सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुला ऐकूनच घ्यायचं नाहीये. तेव्हा मात्र इंद्रा म्हणत असतो की हे बघ तनिषा, तू जे काय बोलतेस ते मला सगळं पटलेलं आहे, ज्या गोष्टी आहेत त्या मी विचार केलेला आहे, पण मी तुला काय सांगतोय ते एकदा ऐकून घे. कारण काहीही झालं तरीही आता सध्या ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे त्यावरून तर मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींच्या मागे नक्कीच काहीतरी वेगळं रिझन आहे. मी तनिषा तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय, जे घडलेलं आहे ते ऍक्सिडेंटली घडलेलं आहे, त्यामुळं या गोष्टीचा संबंध लावू नको आणि आपल्या दोघांच्या सहमतीनं झालेलं आहे असं जेव्हा तनिषा म्हणत असते तेव्हा इंद्रा म्हणत असतो कसली सहमती. तेव्हा ती म्हणते तू नशेत होता, मग कसली सहमती तुझी, आणि मी स्वतःला कंट्रोल करू शकले नाहीये. त्यावर इंद्राचं म्हणणं असतं मी नशेत होतो, बरोबर आहे तुझं म्हणणं, मग माझी सहमती कोणी घेतली. तेव्हा तनिषा म्हणते की सहमती घ्यायचा प्रश्नच येत नाहीये, कारण तू नशेतच होता. आता इंद्रा म्हणतो की मी नशेत होतो, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, मग वारंवार हे सगळं काय चाललंय, कारण मी तुला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, तुला समजूनच घ्यायचं नाहीये, असं इकडे इंद्रा तिला बोलत असतो. आणि त्याच वेळी इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आता उर्मिलाची वेगळीच नाटकं सुरू आहेत. उर्मिला म्हणत असते की तुला माहिती आहे का, हे बेबी कार्ड जे आहे ना, खरंच विक्रांत खूप भारी पद्धतीने वापरता येते, खरंच मजा येते या सगळ्यांना माझ्या तालावर नाचवायला. तेव्हा विक्रांत म्हणत असतो खरंच होऊ शकतं असं. तेव्हा ती सांगत असते की हो मी तुला खरं सांगते, ऑफकोर्स. त्याच पद्धतीने हे सगळं सुरू आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आता विक्रांत म्हणत असतो काय बोलतेस. तेव्हा ती म्हणते बघ आता व्हिडिओ कॉलवर आहे ना तू, आता काही बोलू नकोस, बघ मी कसं नाचवते सगळ्यांना. मग तिच्या रूममध्ये पाणी भरून ठेवलेला जो जग असतो त्यातलं पाणी तिथं जो फ्लॉवर पॉट आहे त्यामध्ये ती ओतून देते आणि कांगावा सुरू करते. या रूममध्ये पाणी पण नाहीये, माझ्यासाठी कोणी काहीच करत नाहीये, हे सगळं मुद्दामून केलं जाते, मला त्रास देण्यासाठी केलं जाते, वारंवार माझ्याशी चुकीचं वागलं जाते. ही सगळी नाटकं तिची सुरू झालेली असतात. मग रत्ना येते आणि रत्नाई म्हणते काय झालं उर्मिला. तेव्हा उर्मिला म्हणते बघितलं का रत्नाई, इथे पाणी पण नाहीये, मी काय करायचं सांगा बरं तुम्ही, मी कसं करू हे सगळं मॅनेज, तुम्हीच बघा आता काय करायचंय. ह्या राणीला ना काहीच करू वाटत नाहीये, असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा रत्नाई म्हणते अगं शांत हो जरा. आता तनिषा आणि इंद्रा ऑफिसमधून येत असतात. इकडे राणी सुनीताला समजवत असते अगं असा नको विचार करू, कसं आहे माहितीये का, एखादा थोडासा संशय सुद्धा आपल्या मनामध्ये आपलं नातं तोडू शकतो, त्यामुळे मी तुला काय सांगते ना ते ऐकून घे. तेवढ्यातच तनिषा आणि इंद्रा दोघंही येत असतात
आणि तनिषाचा पाय सटकतो, ती इंद्राच्या मिठीत येते. म्हणजे इंद्रा तिला सावरतो, ती पडत असते तेव्हा इंद्रा तिला सावरतो. पण राणी हे सगळं डोळ्यांनी पाहत असते, राणीच्या समोर या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र तनिषा तिथं पाहत असते आणि मुद्दामहून इंद्राला आणखी चिपकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सुनीता म्हणते, काय गं राणी, हे सगळं काय आहे? तेव्हा राणी म्हणते, बघ आता तुझ्याही मनात त्याच गोष्टी आल्या की नाही, सांग बरं मला, तुझ्याही मनात असा संशय आला की नाही? पण मला सांग, संशयी नजरेनं जर आपण बघितलं तर आपल्याला तसंच दिसणार आहे. त्यापेक्षा शांतपणे विचार कर, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण तू विचार कर, जर मी आता असाच विचार करत राहिले तर माझ्याही मनात ते येईल की नाही? पण तसं काही नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, तनिषा मॅडम इंद्रजित सरांची खूप जवळची मैत्रीण आहे आणि ते दोघंही बऱ्याच काळ एकत्र असतात, काम करतात एकत्र. त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला माहिती आहे त्यांचं नातं कसं आहे. माझा इंद्रजित सरांवर पूर्ण विश्वास आहे, असं राणी स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र तिची मैत्रीण म्हणत असते की खरंच राणी, तू हे असं बोलतेस? तेव्हा राणी सांगते की हो, मी जे खरं आहे ना तेच सांगते. तिच्या मैत्रिणीला गोष्टी पटतात. ती म्हणते, थांब जरा, आपण लगेच डिवोर्स फाईल करायला नको, थोडा वेळ घे, सगळं व्यवस्थित होईल, असं समजवण्याचा हा सगळा चाललेला प्रयत्न असतो. तर इकडे आता आबा मालती सगळेजण असतात. राणी इंद्राकडे येते, इंद्राला समजवते आणि म्हणते, किती हो हे टेन्शन, म्हणून त्याच्या कपाळावर आलेला घाम ती पुसते. पण या तनिषाची वेगळीच नाटकं सुरू असतात. इंद्रा, मी तुला विचारले माहिती आहे ना काय आहे ते? नाहीतर मी संध्याकाळनंतर या घरात येणार नाहीये, अशी धमकी आता तिने त्याला दिलेली आहे. तर इकडे आता आबा मालती सगळे बसलेले असतात, अजित सुद्धा तिथं असतो आणि सगळे म्हणत असतात की खरंच केवढा घमघमाट येतोय. राणीनं जेवण बनवलं की खरंच विचारच करायला नको, असं त्यांचं चाललेलं असतं. त्याचवेळी उर्मिलाला, आता उर्मिलाचं ताट वरती द्यायचं आहे का ती खाली येणार आहे असं विचारलं असतं. तेव्हा मालतीला ती लगेच म्हणते की का आले मी सगळ्यांसोबत जेवायला, तुम्हाला असं वाटतंय का मी सगळ्यांसोबत जेवायला येऊ नये? नाही, तुमची तशी इच्छा असेल मान्य आहे मला, कारण तुमच्या सख्या सुनेवरती जे आरोप केले जाणार आहेत ना, ते आरोप होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करताय. मला माहित नाहीये का तुम्ही कशा आहात? सरळ येऊन आता मालतीवरती आरोप केले जात असतात. मालती त्याचबरोबर राणी दोघेही तिथं असतात. तेव्हा राणी म्हणत असते की मालती, काय झालंय, मला कळेल का, कशासाठी असं बोलतायत? तेव्हा राणीला मालती म्हणते की काही नाही ग, जाऊ दे, असं म्हणत ती शांत करत असते. त्यावरती आता वेगळंच घडत असतं. लगेचच राणी म्हणते की काय झालंय, मला कळेल का, असं राणी विचारण्याचा प्रयत्न करत असते. पण या उर्मिलाच्या अंगात जरा जास्तच मस्ती आहे. तिला असं वाटत असतं की आपण कांगावा करत राहायचं आणि कांगावा केला की मग सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार आहेत, असंच तिला वाटत असतं. आणि त्यावेळी तिनं म्हणत असते की नाही, मला माहिती आहे हे सगळं जे काही चाललेलं आहे ते काय चाललेलं आहे आणि मालते तुम्ही मुद्दाम करताय. राणी म्हणत असते, काय झालं, मला कळत नाहीये, तुम्ही कशाबद्दल बोलताय हे सगळं? तेव्हा ती सांगते की दुपारी तू माझ्यासाठी ज्यूस बनवला होतास ना? तेव्हा राणी म्हणते, हां, ज्यूस बनवला होता. मग त्या ज्यूसमध्ये तू पपया टाकला होतास, मुद्दाम टाकलेला, माझ्या पोटातल्या बाळाच्या जीवावर उठलीस तू. आबा म्हणतात, उर्मिला बास, काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा उर्मिला म्हणत असते की हो, जे खरं आहे ते सांगते, बोला ना मालती आई, बोला, रत्नाई बोला तुम्ही, असंच झालं होतं ना? तेव्हा इकडे राणी म्हणत असते, हो पण मी असं का करेल? इंद्रामध्ये येतो. इंद्रा म्हणत असतो, असं का करेल राणी, आणि काय संबंध असं करण्याचा? इंद्रा सुद्धा तिथे येऊन बोलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र इकडे मालती म्हणते की मला काय वाटतंय राणी माहितीये का, तू माफी मागून टाक. तेव्हा राणी म्हणते, पण अहो मी टाकलाच नाहीये, मला माहिती आहे, उलट मी त्यांची जास्त काळजी घेते, बाळाची काळजी घेते, मी का असं करेल, असं राणी समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र आता राणी समजवत असते, सांगत असते, पण यांना मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. सरळ सरळ आरोप केले जात असतात आणि उर्मिला मात्र मजा बघत असते. तेव्हा राणीला मालती म्हणते की सॉरी म्हण. तेव्हा राणी म्हणते की सॉरी. इंद्रा म्हणतो, राणीची चूकच नाहीये तर तिने माफी का मागायची, कशासाठी माफी मागायची? जर तिने चूक केली असती तर तिने माफी मागितली असते, आता का माफी मागायची आहे? तेव्हा मालती म्हणते की अरे इंद्रा, हा घरातला वाद इथेच थांबला पाहिजे, त्यासाठी माफी मागायला सांगितले. राणीनं सॉरी म्हटलं की उर्मिलाच्या तोंडाचा पुन्हा चालू होतो आणि ती म्हणते की कसं आहे बघितलं ना, मी म्हटलं होतं ना तिने टाकलेला पपया, आता कसं मान्य केलंय? तेव्हा मालती म्हणते, हे बघ शांत हो जरा, बंद कर विषय. आता तनिषा कुठे आहे, आल्यापासून दिसली नाही, असं आबा विचारत असतात. आबांनी असं विचारता क्षणी सगळेजण तिथं असतात.
सगळेजण पाहत असतात. मग आबा म्हणत असतात की काय झालंय, तनिषा कुठे आहे, तनिषा का अजून आलेली नाही, असं आबांनी विचारल्यानंतर आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी आता घडत असतात. थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं चाललेल्या असतात, कारण तनिषाच्या अंगात किती मस्ती आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि मग मात्र आबा म्हणतात की काय झाले, तनिषा तर बॅग घेऊन आलेली असते. आबा म्हणतात अगं तनिषा कुठं चाललीस तू, काय आहे हे सगळं. तेव्हा ती म्हणते की राणीनं माझी माफी मागितली म्हणून मी या घरात आले. पण आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या आहेत. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. इंद्राला विचारा ना तुम्ही काय झाले ते, असं म्हणत तिने इंद्राकडे या सगळ्या गोष्टींनी पाहत असते. आणि तेव्हा मात्र इंद्रा मग शांतच राहतो. तो म्हणतो काय चाललंय हे सगळं तनिषा. तेव्हा तनिषा म्हणत असते की हो, मला राणीने आणलं म्हणून मी आलेले होते, राणीने मला रिक्वेस्ट केली होती म्हणून मी या घरात आले होते. पण इंद्राची अजिबात इच्छा नाहीये, त्याला अजिबात वाटत नाहीये की मी या घरात राहिलं पाहिजे, म्हणूनच मी या घरातून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं तनिषा बोलत असते. तेव्हा मात्र इंद्राला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय. ह्या गोष्टी सोडवणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते इंद्रासाठी. इंद्राला माहिती आहे की यातून मार्ग कसा काढायचा, कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. आणि मग मात्र इंद्रा पाहत राहतो आणि इंद्रा म्हणतो बस झालं तनिषा, आरोप करणं बंद कर. आतापर्यंत खूप ऐकून घेतलंय तुझं, पण यापुढे नाही, कारण मी असं काही केलेलं नाहीये, मी चुकीचं वागलेलो नाहीये. आणि तू म्हणते म्हणून ही गोष्ट मी मान्य तर करणारच नाहीये. आबा त्याचबरोबर मालती राणी या दोघांनाही कळत नसतं की कुठल्या गोष्टीबद्दल बोलले जाते, कुठल्या गोष्टीबद्दल हे सगळं चालू आहे, याबद्दल दोघांना काहीच माहिती नाहीये. आणि आता ते सगळेजण पाहत असतात आणि इंद्रा म्हणतो की तुला जायचंय ना, तू जा, जा हे घर सोडून, कारण गरज नाहीये तुझी. कारण तू ज्या पद्धतीने वागत आहेस ना त्यावरून लक्षात येते की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने चाललेल्या आहेत. आणि आता सरळ सरळ इंद्राने या तनिषाला घराबाहेर काढलेला आहे, पण तनिषाच्या अंगातला माज काही केल्या कमी झालेला नाहीये. आता नक्की काय होणार, राणी आता काय माती खाणार आहे, कारण राणीला सवय आहे पुन्हा ती तनिषाची माफी मागेल आणि घेऊन येईल का तिला घरात, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.